तू अनोळखी तरी सोबत या मालिकेत आपण पाहतोच आहोत की की समीर आणि अर्पिता आता घरी जाण्यासाठी निघतात की वाटेवर काही लोक एका व्यक्तीला मारायला मारत असतात की लगेच अर्पिता म्हणती समीर बघा ना हे कोणीतरी कोणाला मारायला लागले. तर थोडं आणि हे म्हणतो समीर म्हणतो जाऊ द्या हे रोजचेच कटकट असतात लोकांचे. तर पुढे जायला निघतात की लगेच अर्पिता म्हणते हा तर सलील आहे. सलील म्हणजे अर्पिताचा छोटा देर आहे. त्याचा चेहरा दिसला. आधी चेहरा दिसला नाही मारताना की लगेच समीर आणि अर्पिता चेक होतात. लगेच जातात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात की भांडण सोडण्याच्या नंतर सलीलला समीर म्हणतो अरे हे काय करतोस तू का भांडणं खेळतोस लोकांशी असं असतं का. आणि सलील काय करतो त्यालाच ॲटिट्यूड दाखवतो आणि तो बघ म्हणतो समीरला मोठ्या भावाला तो बघ दादा म्हणतो सलील. तर त्याच्यानंतर ते सॉरी आधीचा थोडा मुद्दा राहिलेला आहे माहितीचा थोडा की आधी काय करतात अर्पिता आणि समीर जेवण्यासाठी जात असतात. म्हणजे हॉटेलमध्ये येताना म्हणजे भूक लागलेली असते अर्पिता आणि समीरला. तर ते रेस्टॉरंटमध्ये जातात आणि तिथे अर्पिताला समीर म्हणतो की अर्पिता मॅडम काय खायचं आहे का. ते म्हणले नको समीर. तरी समीर नेतो अर्पिताला हॉटेलमध्ये खायला की तुम्हाला काय खायचं ते बघा ह्याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये आहे. तर बघतो अर्पिता बघत असते थोडं डिस्कशन करत असते आणि समीर थोडं लांब जातो हात धुण्यासाठी. म्हणलं हात धुवून येतो मी अर्पिता मॅडम की आणि पुन्हा असंच चेक म्हणजे हे करतो. समीर खिशामध्ये हात घालतो आणि पाकिट काढतो आणि त्यात फक्त 100 रुपये असतात. तर खूप चक होतो समीर की अर्पिताला समजलेलं असतं की आपल्या नवऱ्यापाशी म्हणजे समीरपाशी पैसे नसतेत. की अर्पिता म्हणते त्या व्यक्तीला म्हणते नाही आम्ही पाणी पिण्यासाठी आलो फक्त की. आणि अर्पिताला समीर म्हणतो तुम्हाला कसं कळलं अर्पिता मॅडम तुम्हाला कसं कळलं माझ्याकडे पैसे नाही आहे. ती म्हणते नवऱ्याची गोष्ट बायकोला समजणार ना असं म्हणते समीरला अर्पिता. तर ती थोडीशी माहिती सांगितलेली आहे मी ती सलीलची. तर त्याच्या पुढे जाऊ आपण या थोडीशी माहिती त्याच्या पुढं लगेच घरी जायला निघतात. लगेच अर्पिताचा म्हणजे हे अर्पिताची नणंद नसते का रेणुका तिचा नवरा येतो घरी. तिचा हजबंड येतो घरी की लगेच रेणुका म्हणजे अर्पिताची नणंद समीरची बहीण म्हणते तू कशाला आलास इकडे असं दरवाजा लोटण्याचा प्रयत्न करते की म्हणजे रेणुकाचा नवरा लगेच आशुतोष असतो त्याचं नाव की आशुतोष लगेच दरवाजा वाढायचा प्रयत्न करतो आणि मला येतो आणि हे धर डिवोर्स पेपर आहेत. रेणुकाला म्हणतो की हे डिवोर्स पेपर आहेत तू ह्याच्यावरती साईन कर आणि मला माझ्या मुलाची कस्टडी पाहिजे आहे. माझा मुलगा तुझ्यापाशी ठेवणार नाही मी माझ्याकडे नेणार. तू सिग्नेचर कर ह्या डिवोर्स पेपरवर. तर रेणुका खूप रडते हे करते की डबल त्याच्या अंगावर फेकायचा प्रयत्न करते आशुतोषच्या डिवोर्स पेपर. आणि ते म्हणजे असं ती साईन नाही म्हणते मला नाही पाहिजे डिवोर्स मला नाही डिवोर्स करायचा असं म्हणते आशुतोषला आणि रडते. आणि आशुतोष त्याच्या तोंडावर फेकून जातो डिवोर्स सिग्नेचर कर. लगेच आशुतोष निघतो घरी जायला निघतो. आणि रेणुका खूप रडते आणि नीलमरी म्हणजे तिची आई रेणुकाची ही म्हणते दिदे रडू नको खूप रडायचा प्रयत्न रडते आणि रेणुका खूप रडते. लगेच समीर आणि अर्पिता चाळीमध्ये येतात. चाळीत आलेले असतात
की लगेच समीरला आशुतोष दिसतो की आशुतोष अर्पिता म्हणते अर्पिता म्हणते हे तर आपल्या रेणुकाताईचे हजबंड आहेत वाटतं असं म्हणते. आपलं सॉरी श्रेयचे वडील असतात असं म्हणते. श्रेयचे वडील असतात असं म्हणते आपली अर्पिता. समीरला हो हो तेच आहेत, आशुतोष आहे माझा मित्र असं म्हणतो समीर अर्पिताला. की लगेच समोर येतो आशुतोष समीरच्या की लगेच म्हणतो तुला घरी गेल्यावर कळेल काय तर तू घरी जा समीर. आणि बाय करतो आशुतोष समीरला आणि अर्पिताला. मग अर्पिता आणि समीर घरी जातात. दीदी खूप रडलेली असते, रेणुका की खूप रडलेली असते. आणि रडल्याच्या नंतर सावरण्याचा प्रयत्न करतो रेणुकाला. सावरण्याचा प्रयत्न करतो रेणुकाला समीर. दिदे गपची बस. तिला खूप खोकला लागलेला असतो रेणुकाला की लगेच खोकला लागलेला असतो की लगेच अर्पिता पाणी आणते की पाणी पिऊ घालते हिला रेणुकाला. की रेणुका अर्पिता तुम्ही काळजी आपलं दीदी रेणुकाताई तुम्ही काळजी करू नका, काही आपण समजू तुमच्या म्हणजे आपण समजू श्रेयच्या वडिलांना. की लगेच धक्का देते आणि धक्का दिले टेबलवर डोकं आपटतं अर्पिताचं. की समीर खूप चिडतो, आधी दे असं करू नको. त्या तुला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि तू तिला त्यांना मारते. की लगेच समीरला ऑफिसमधून फोन येतो, रेस्टॉरंटच्या ऑफिसमधून फोन येतो, आता मला जावं लागेल. की लगेच समीर म्हणतो तुम्हाला काय इथे तुम्हाला खूप लागलेलं आहे अर्पिता मॅडम, तुम्हाला काही इथे झोप नाही लागणार, तुम्हाला ह्यांच्या कलम्यामुळं नाही झोप लागणार. की लगेच त्या दुसऱ्या रूममध्ये जातात. ती नव्हती का अगोदर घेतलेली स्वयंपाक रूमसाठी तिथं जातात. आणि इथं आराम करा म्हणतात. इथं आराम करा म्हणतो समीर अर्पिताला. आराम करण्याच्या नंतर म्हणजे समीर ऑफिसमध्ये जायला आराम केलेला नसतो अजून, की केलेला नसतो आराम. की लगेच समीर जायला बघतो की लगेच अर्पिता मॅडम हे पाहिजे का ते पाहिजे का. त्याला हलूच वाटत नव्हतं अर्पिता कसं म्हणजे नवीन होती ना अर्पिता त्या चाळीमध्ये, त्याच्यामुळे हलूच वाटत नव्हतं. की लगेच खूप वेळेस थांबतो अर्पिता खूप हसते खूप वेळेस पुन्हा समीर जायला बघतो की दरवाजा लावतो आणि कानात म्हणजे दरवाजाच्या कानाला हे करतो, कान देऊन ऐकतो की अर्पिता खूप हसते, खूप हसते. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. कशी वाटली माहिती, थोडं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि माझा ब्लॉग कसा वाटला ती मी नक्कीच थोडी माहिती कशी वाटली ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर लवकरच इथून पुढचा भाग लवकरच घेऊन येतो आहे. तर इतकाच भाग आहे. तर समोरचा भाग उद्याच्या एपिसोडमध्ये थोडीशी माहिती सांगेन. तर बाय, टेक केअर. तर थँक्यू सर्वांनी माझा हा लॉंग व्हिडिओ बघा. माहिती थोडीशी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.